एका पोलीस स्टेशनमध्ये अविवाहित महिला कॉन्स्टेबलची बदली होते। त्या ठिकाणी ती नोकरीवर जाते आणि त्या ठिकाणी नोकरीवर गेली असताना त्या ठिकाणचा जो पोलीस उपनिरीक्षक आहे, PSI आहे, त्याच्यासोबत हिची ओळख होते। तो विचारतो तुम्ही कुठून आलात, तर ती एका गावाचं नाव सांगते आणि मग तो तिला हसत हसत म्हणतो की काय म्हणाली, परत एकदा सांग तुझ्या गावाचं नाव काय आहे। तर ती तिच्या गावाचं नाव सांगते। तर तो PSI तिला म्हणतो की मी सुद्धा त्याच गावचा आहे आणि तू एवढे दिवस कशी दिसली नाही। तर ते मग घडलेली सगळी कहाणी सांगते आणि मग जेव्हा संध्याकाळी तिला उशीर व्हायचा तेव्हा तो तिला घरी नेऊन सोडायचा आणि येता येता तिला घेऊन सुद्धा यायचा। अशा पद्धतीनं ज्या इन्स्पेक्टर सोबत या अविवाहित महिला कॉन्स्टेबलची ओळख झाली होती, तो विवाहित होता, त्याचं लग्न झालेलं होतं, पण तरी सुद्धा त्या इन्स्पेक्टरनं या अविवाहित महिला कॉन्स्टेबलला 3दा गर्भवती केलं होतं। नेमकं काय घडलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे अमरोहा आणि याच अमरोहा जिल्ह्यामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 3 जानेवारी 2024ची। 3 जानेवारी 2024ला या जिल्ह्याचे जे SP आहेत कुंवर अनुपम सिंग नावाचे, या SPंकडे एक महिला कॉन्स्टेबल येते आणि त्यांची तक्रार सांगते। ती महिला त्या SPला सांगते की अशा अशा पद्धतीनं माझ्यासोबत घडलेला आहे आणि तुम्ही त्या जो PSI आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। ते जे SP साहेब आहेत ते त्या महिलेला विश्वासात घेऊन विचारतात की नेमकं काय प्रकरण आहे, नेमकं काय घडलंय जेणेकरून आम्हाला त्या आरोपीवर, त्या इन्स्पेक्टरवर कारवाई करता येईल। तेव्हा ती महिला सांगते की मुरादाबादचा जो मोजोला पोलीस स्टेशन आहे त्या मोजोला पोलीस स्टेशनमध्येच या महिला कॉन्स्टेबलची बदली झाली होती। त्या ठिकाणी ती ड्युटीवर गेली होती। मग त्या ठिकाणी ड्युटीवर गेलेली असतानाच तिची नियुक्ती हेल्प डेस्क ऑफिसर म्हणून झालेली होती। ती महिला कॉन्स्टेबल होती आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीचं ती काम पाहायची। पण त्याच पोलीस स्टेशनचे जे PSI होते, पोलीस उपनिरीक्षक होते ललित चौधरी नावाचे, हे त्या महिलेच्या जवळ गेले। तिला विचारलं की तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचं गाव कोणतं आहे, असं त्या महिलेला विचारलं असताना त्या महिलेनं सांगितलं की मी उत्तर प्रदेशमधल्या एका गावाचे आहे आणि त्या गावाचं नाव सांगताच तो इन्स्पेक्टर सुद्धा म्हणला की मी सुद्धा त्याच जिल्ह्यातला आहे आणि त्या जिल्ह्यातून इथं तुम्ही आलात, आपली ओळख नाही, हे नाही ते नाही, अशा गप्पा त्या महिलेला मारू लागला। मग आता त्या महिलेला सुद्धा वाटलं की आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या जवळचं कोणीतरी या पोलीस स्टेशनला आहे, म्हणून तिनं त्या इन्स्पेक्टरसोबत जवळणूक वाढवली। दोघांची चांगली मैत्री झाली। संध्याकाळी ड्युटीला जर उशीर झाला तर तो इन्स्पेक्टर त्या महिला कॉन्स्टेबलला तिच्या घरी नेऊन सोडायचा, म्हणजे ती ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी नेऊन सोडायचा। मग अशा पद्धतीनं या दोघांची चांगल्या पद्धतीनं ओळख झाली आणि ड्युटीलाही सोबतच होते, त्यामुळे या दोघांचं एकमेकांसोबत चांगली ओळख झाली, मैत्री झाली आणि मग तो जो इन्स्पेक्टर आहे त्या इन्स्पेक्टरनं या महिलेसोबत जवळणूक वाढवली आणि तिच्या रूमवर गेला। तिच्या रूमवर गेला, तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि तिच्यासोबत शरीर संबंध सुद्धा ठेवले। अनेक वेळा यांनी एकमेकांच्या संमतीनं अशा पद्धतीनं दोघांसोबत गेलं। बघता बघता बरेच दिवस उलटून गेले आणि मग ती जी महिला आहे त्या महिलेच्या लक्षात आलं की ती गर्भवती झालेली आहे। मग पहिल्यांदा ती गर्भवती झाल्याची माहिती तिला मिळाली तर तिनं ती माहिती त्या इन्स्पेक्टरला सांगितली आणि इन्स्पेक्टरच्या पायाखालची वाळूच सरकली। त्यानं कसं तरी तिला गोडू बोलून, हे करून ते करून तिला सांगितलं की तू काय कर, हे गर्भपात कर, आपण लवकरच लग्न करू आणि एकदा लग्न केलं तर मग दुसऱ्या मुलाला आपण जन्म देऊ, मग आपला सुखाचा संसार सुरू होईल। कारण की त्यानं त्या महिलेला सांगितलेलं नव्हतं की त्याचं लग्न झालेलं आहे म्हणून। मग पहिल्यांदा गर्भपात केल्यानंतर पुन्हा एकदा तो त्या महिला कॉन्स्टेबलसोबत संपर्कात राहू लागला, तिच्यासोबत संबंध ठेवू लागला। अशाच पद्धतीनं बरेच दिवस उलटून गेले आणि मग हे दोघं जण एक सोबत असतानाच एक दिवस त्याचा मोबाईल तिच्या बाजूला होता आणि तेवढ्यात त्या इन्स्पेक्टरच्या बायकोचा फोन आला आणि तो फोन त्या महिला कॉन्स्टेबलनं उचलला। आता त्या महिला कॉन्स्टेबलनं फोन उचलला तर तिकडून ती महिला म्हणते की तू कोण आहे, मग इकडून सांगते ही कोण आहे। अशा पद्धतीनं दोघी जणी एकमेकाला बोलल्या आणि तो जो इन्स्पेक्टर आहे त्याचं खरं रूप त्या महिला कॉन्स्टेबलच्या डोळ्यासमोर
समोर आलं. पण तरीसुद्धा ती गोष्ट त्याला सांगितल्यानंतर त्यानं तिची एवढी समजूत काढली, तिला सांगितलं की तिला मी घटस्फोट देणार आहे, तिच्यापासून वेगळं राहणार आहे आणि तुझ्यासोबत लग्न करणार आहे असं आश्वासन त्यानं त्या महिला कॉन्स्टेबलला दिलं आणि तिच्यासोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करू लागला. असं करता करता ती महिला कॉन्स्टेबल पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गर्भवती झाली आणि आत्ताच आपल्याला मूल नको म्हणून त्यानं पुन्हा एकदा तिला दुसऱ्यांदा बळजबरी गर्भपात करावा लागला. तिला गोळ्या खाऊ घातल्या आणि मग त्या पद्धतीनं दुसऱ्यांदा सुद्धा तिचा गर्भपात झाला. पण आता मात्र त्या महिला कॉन्स्टेबलचे डोळे उघडलेले होते. तिला कुठंतरी वाटू लागलं की आपली फसवणूक होतीये. यानं पहिल्यांदा तसंच केलं, दुसऱ्यांदा तसं केलं, पण मात्र हा काही लग्न करायचं नाव घेत नाहीये, फक्त आपला वापरच करतोय असं त्या महिलेच्या लक्षात आलं. आणि मग तिनं त्या इन्स्पेक्टरला सांगितलं की तुमचा रास्ता उद्यापासून वेगळा आणि माझा रास्ता उद्यापासून वेगळा. मी तुमच्यासोबत संबंध ठेवणार नाही आणि मला तुमच्या संपर्कात सुद्धा राहायचं नाही असं त्या महिला कॉन्स्टेबलनं त्या इन्स्पेक्टरला सांगितलं. त्या इन्स्पेक्टरनं सुद्धा तिच्यासोबत संबंध तोडण्याचा निर्णय घेतले. दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं राहू लागले. पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर ती जी महिला कॉन्स्टेबल आहे तिचं मात्र एका व्यक्तीबरोबर साखरपुडा झाला. तिचं लग्न एका व्यक्तीबरोबर जमलं. जसं तिचं लग्न जमलं ती माहिती त्या ललित चौधरी या इन्स्पेक्टरला मिळाली आणि हा थेट तिला तिच्या घरी पोहोचला आणि तिच्यासोबत पुन्हा भांडणं करू लागला. तिला बोलू लागला की तू कोणाच्या मर्जीनं साखरपुडा केलाय, तू कोणाच्या मर्जीनं लग्न करते, मला विचारल्याशिवाय तू लग्न करायचं नाही असं तो तिला म्हणू लागला. ती म्हणे मग असं कसं काय, तुम्हाला वेगळं झाला तर आपण दोघांनी वेगवेगळ्या जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यानं पुन्हा एकदा तिला एवढा गोड बोलला की माझ्याकडून चूक झाली आहे, इथून पुढं असं होणार नाही, जे झालं गेलं ते होऊ दे, आता आपण लवकरच लग्न करू आणि मग एकत्रित राहू. मी आता घटस्फोट देण्याची सुद्धा पहिल्या बायकोला तयारी केलेली आहे असं तिनं त्या महिलेला पुन्हा एकदा समजून सांगितलं. आता त्या महिला कॉन्स्टेबलचा सुद्धा याच्यावर थोडाफार विश्वास बसला आणि ती त्याच्या संपर्कात आली आणि त्याच्या संपर्कात आल्यानंतर तिसऱ्यांदा गर्भवती झाली. आता तिसऱ्यांदा गर्भवती झाली आणि त्या इन्स्पेक्टरला पुन्हा एकदा ही माहिती मिळाली. आता ही माहिती मिळाल्यानंतर तो आता तर प्रचंड चिडला होता आणि प्रचंड चिडल्यानंतर तिला पुन्हा तिसऱ्यांदा गर्भपात करण्यासाठी त्यानं तिच्यावर दबाव टाकला आणि तारीख होती 19 डिसेंबर 2023ची. आता तिसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा तिला गोळ्या खाऊ घालायला सुरुवात केली, जबरदस्ती मारहाण सुरू करायला सुरुवात केली आणि ती महिला आता मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली होती. काय करावं काय नाही ही तिला समजत नव्हतं. अनेक दिवस ती याच गोष्टीचा विचार करत होती कारण की त्यानं तिला बेदम मारहाण केलेली होती. आता ती काय करावं काय नाही विचार करत होती. तिचे जे सहकारी मित्र मैत्रिणी आहेत यांना विचारत होती. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारसुद्धा केली होती पण त्या तक्रारीचा काहीही फायदा झालेला नव्हता. या सगळ्या कार्यकाळामध्ये बरेच दिवस उलटून गेले आणि मग तिचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यापैकी एकानं सांगितलं की या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तक्रार करून काही फायदा नाही. मुरादाबादचे जे SP आहेत कुंवर अनुपम सिंग नावाचे यांच्याकडे जा आणि थेट त्या आरोपीविरोधात तक्रार दाखल करा, गुन्हा दाखल करा अशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे ते जे ललित चौधरी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई होईल. मग ती जी महिला कॉन्स्टेबल आहे तिनं 3 जानेवारी 2024ला अनुपम सिंग यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि घडलेली संपूर्ण कहाणी त्या SP साहेबांना सांगितली. SP साहेबांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल नोंदवून घेतली आणि ज्या महिला अधिकारी आहेत वरिष्ठ यांच्याकडे FIR करण्याची या महिलेला सांगितलं की त्यांच्याकडे जाऊन तक्रार दाखल करा, पुढील कारवाईचं मी पाहून घेतो. पण या सगळ्या कार्यकाळामध्ये तक्रार दाखल होईपर्यंत तो जो PSI ललित चौधरी होता त्यानं त्याची बदली प्रकृतीच्या कारणावरून बदली करून घेतली होती आणि तो पिलीभीत या गावामध्ये जाऊन राहू लागला आणि तो तिकडंच फरार झाल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. आता त्याच्या विरोधात FIR दाखल झालेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. याच्यामध्ये आरोपी कोण आहे, कशा पद्धतीचा आहे या दोन्ही बाजूंनी तपास केला जाणार आहे. सत्य काय आहे पुढील काही दिवसातच
समोर येईलच, पण मात्र या ठिकाणी या दोघांचीही कसून चौकशी केली जाणार आहे की एकदा दोनदा तीनदा गर्भवती होऊन सुद्धा ती महिला शांत कसं काय बसली, असे सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण केले जातात। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये ज्या महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचार होतो म्हणून त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात, पण इथं मात्र एक महिला पोलीस कॉन्स्टेबलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बळजबरीची शिकार झाली असं आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। मग अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।